जे झालं ते झालं. आता प्रसादासाठी माणसं आली आहेत ना, तुम्ही दोघं जाय आणि पाय जाय जाय. बर. लते माहित तिच्याकडे नको लक्ष देऊ. जाऊ द्या मामी, जे झालं ते झालं. पूजा नीटपणे पार पडली ना, झालं तर मी जाते. हा आओ, तुम्हाला नाही ना वाटत आभ्या असं काही करल म्हणून? वाटत तर नाही, पण मनात आलं तर करू बी शकतो तुमचा दिवटा. हो नाही हो, माझा आभ्या असं नाही हो करणारा. असं ही जी मायेची पट्टी बांधेल ना तुम्ही तुमच्या डोळ्यावर, ती जरा काढा, मग कळेल. लग्न मानवलेलं तिला. हा मग चेहऱ्यावर बघ किती तेज आलंय. अगं लग्न झाल्यावर असंच असतं बाईचं, नवऱ्याचं प्रेम मिळतं ना. अबे थोडं थांब. अरे पूजा तुझ्यासाठी मांडली ना. आप्पा ओरडतील अभ्या. काय अभ्या, बरं आहे बाबा तुझं. म्हणजे अरे म्हणजे हाक मारली की सासूरवाडी. काय गलं ते, जागीरदारांची सून झालीस ना आता, मग नोकरी करणार की फक्त संसारच? अहो असं कसं करणार ना नोकरी. पोरं होईस तोवरच नोकरी होते, एकदा का पोरं झाली की संपलं सगळं. काय मी आहे. ते कळलं, काम काय बोला. मला कपडे बदलायचे. कायला झाली ना पूजा? दार उघड. एकट्याला बसायचंय मला. मी माझी साडी घेऊन जाते. अरे साडी या. प्रसाद, नाही खाल्ला. लगे आईला जाऊन सांगू नको. मला चुगल्या करायची सवय नाही. धन्यवाद. प्रसादावर का राग? प्रसादावर नाही, मग तू केलाय ना. राग माझ्यावर आहे का? कंटाळा आलाय मला या रीतीभातींचा. रीतीभातींचा कंटाळा नाही आलाय तुला. त्या रीतीभाती माझ्या बरोबर करण्याचा राग येतो तुला. कळतंय ना तुला सगळं? सगळ्यांना कळते. हे पाय, तू माझ्यामुळे तुझ्या फॅमिलीला. ए बाई, आता तू लेक्चर देऊ नको. हा नाही, तुम्ही थांबा इथं, मी जातो. तू मेसेज टाक त्याला फक्त मीटिंगचा, तो कसा येत नाही पहा तुम्ही. चल ठेव, चल चल, टाइमपास नको, चल. मालक, हं. जागीरदारांकडे सत्यनारायणाची पूजा झाली. हा माहिती, आप्पाचा फोन आला होता, पण मीटिंग आहे ना आपली कारखान्याची. वहिनी हल्ली तिथंच असतात. कोण वहिनी? ढोल्या वहिनी का तुमच्या हॅल्लोवाले सुंदर वहिनी? आमच्या सुंदर वहिनी मिस नाशिक. गाई अरला किड्रो लागला ना मग. हा बुक्या सेट यार, तू आधी का नाही सांगितलं यार? गेलो असतो ना पूजेला आधीच. यार मीटिंग यार. एक काम करू, आता जाऊ आपण पूजेला. तीर्थप्रसाद पण घेऊ
तुमच्या सुंदर वहिनींचं दर्शन पण घेऊ हा? गाडी काढ चल तू गाडी काढ यार गाडी काढ. विचारायचंय. गरज आहे? आहे गरज. सांगितलेलं ऐकू नाही आलं का? बोलायचं तुला आहे, मला काय ॲटिट्यूड दाखवती? एकच चराट कायला लावतो रे सारखा? चल बोल आता, काय आहे ते बोल. कुलूप तू लावलं का? कुठं? मी कलश आणायला गेलते तेव्हा. म्हणजे मी कलश आणायला गेले तेव्हा दाराला बाहेरून कुलूप लावलं कुणीतरी. तू होता का तो? अच्छा, म्हणून लेट झाला तुला इथे यायला. तू लावलं का कुलूप? गुरुजींसमोर होतो मी, आलो तरी कमी तिथून. पण ज्यानं कोणी लावलं ना त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे होतं भाऊ. अजून थोडा वेळ लावायला पाहिजे होता, नाही? अभ्या तू मी नाही लावलं कुलूप, खरं ना? खरंच सांगतोय. माझी शपथ. तुझी शपथ. हल्लो तरी का तुमच्या समोर? मग मला माहितच होतं तू नाहीच करणार असे उद्योग. कसं ग? आहो ते कुलूप मी लावलं होतं. काय? का? माय प्रेमासाठी मी काय बी करन, जीव पण देईन. बाय कामिनी, हे एकदा केलं ते केलं, परत असलं काय करू नको. का? त्याला तीमुळे माझ्या आई अप्पांना त्रास झालेला मला नाही चालणार. तू याचं पडूच नको ना, मी बघतो काय करायचं ते. असं नको ना बोलू आब्या. मी जे बी करते ना ते तू यासाठी करते. त्या डब्बीपासून तुझा पिछा सोडवायचा की नाही? त्यासाठी काय करायचं ना ते ठरलंय माझं, मी करीन. तू पडू नको याच्यात, गोष्टीची गळती. भाऊजी इथं आलोय तुम्ही. चला, लोक आलेत प्रसादाला. बापूंकडचे पण आलेत, आत्याबाईंनी बोलवलंय. लतिका पण आली आहे. चला मीने चल. आता तुम्ही सगळ्यांनी जेवणच जा बरं का. नाही बहिणी, तुमचं चालू द्या, आम्ही येतो ना राज्याला. मग आता कुठे निघाले? सुरीचा फोन येणार आहे. हा हा हा. आणि तुम्ही बी गडबडीतच आहे ना? आम्ही येऊ की निवांत? मला नाही बाय जमायचं पुन्हा यायला. आजे तुझा डबा तयार आहे. हा, हे बरं केलं. अरे आधी पूजा झाली ना नीट? हा, हा, बरं आम्ही येतो तासाभरात. मी फोन करतो तसा. हा, फोन कर. चला. सांग बरं का आजी कसं झालेलं ते. सांगते. हे मे पंचामृत आणजाय माय. आता लोक येतील ना अजून दर्शनाला. मग कामिनीला हाताशी घे, प्रसादाचे द्रोण भरून ठेव. आणि जी लोक आपल्याकडे येऊ शकणार नाही त्यांच्याकडे नेऊन द्यावं लागन. मामी मी आणते ना. नको, तू थांब इथंच. तुला भेटायला येणार ना लोक, आणि मग आम्हाला विचारलं तर काय सांगायचं? थांब. अगं हे मे, अगं जाय माय. बरं जाते. अबे आता तू कुठे निघाला? थांब ना लेकरा, लोक येतील ना. आता तुला वेगळं तिला वेगळं सांगायचं का? तर लोक येणार, विचारणार आब्या कुठे, मग काय सांगायचं? थांब. अरे हल्लो ना पब्लिक. बस का झालं का समाधान? आलो ना पूजेला.
नमस्कार नमस्कार, ये 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 दौलत. अरे म्हणलं येतो का नाही तू? असं कसं आप्पा? अहो तुम्ही निमंत्रण दिलं आणि आम्ही येणार नाही असं होणार नाही ना. आपणला फोन केला होता बरं मी. हा हा आबांचं लई बिजी चालत आहे, त्यांना जेवायला टाइम मिळेना. दग 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 दग. बरोबर. घे प्रसाद घे. हा हे घे मग. एक हळदी पहिले. हा नमस्कार. मग काय 1 रुपये आहे. नाही ते तीर्थ नको, ते असं केल्यावर केसाला लागत. शिरा दे. दीदी एकट्याच का? म्हणजे नाही म्हणलं. अच्छा आमची हे का एका इथं थांबलेत की. हा 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 नाही, आणि मिस नाशिक नाही आले का सत्यनारायणला? तुला काय आहे तिच्याशी? सहज विचारलं काय मला. बाकी सगळं बरं आहे ना दीदी? हं बरं आहे की. बघ आभ्या डार्लिंग इज हिअर. आभ्या अरे बाबा लक्ष्मी नारायणाची पेयर. गाडा संसाराचा गाडा नीट ओढतो का नाही नवीन नवीन. आप्पा आपण काही म्हणा राव, हे आपल्या आभ्याचं लगीन झाल्यापासून माझ्या डोक्याला ताप राहिला. म्हणजे आबा आमचे डॅडी कूल ते मला म्हणे तुमच्या बालमित्राचा झाला आता. म्हणून मग म्हणे तुम्ही किती दिवस असे सडे राहता. नाही नाही, आबांचं बरोबर आहे. बरं काय काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात कधी बी. करेक्ट आहे ना. नाही पण आपल्या आभ्यानं नशीब काढलं बरं. म्हणजे पोरी पाहायची वेळच नाही आली ना त्याच्यावर. जिच्याकडे लहानपणापासून पाहत होता तिच्याच गाड्यावर मार टाकून मोकळा झाला ना भाई. विषय तिकडेच एंड आहे ना. नाही आभ्या नाही सिरियसली बरं, या रिटर्न असतं तिकडं वर. हा नशीब काढलं यार तुला. झालं तुझं काम आहेत मला. जाऊ. मास्टर ब्लास्टर एवढी काही काही बरं ओव्हरटेक करायची तुला. सारखं काम काम नाही करू बरं. आता कामात नाही संसारात लक्ष घालायचं. घरगृहस्थीवाला माणूस आहे आता तू. काम 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 सारखं नाही करायचं. माणसांचं लक्ष आहे बरं तुझ्याकडं. म्हणजे लय सिरियस नोटला जातो यार तू आव्या. चिल ना बेबी. अरे मी या अँगलने बोललो का? आता लोकांचं लक्ष असतं ना का बा. लग्न होण्यापूर्वी लोक काय विचारतात? कधी होणार लग्न नाही का? कधी होणार लग्न? आणि लग्न झाल्यानंतर काय विचारता? कधी देणार गुड न्यूज? या अँगलने मी बोललो. म्हणजे एकदा परत करणार. लय सिरियस. अरे काय झालं, आईनं आज मला निरोप काय दिला ऐक. ती मला म्हणे का अभिमन्यूला सांग आप्पांच्या घरात आता लवकरात लवकर नातवंड खेळू द्या म्हणा. काय आप्पा होतील ना. आई साहेबांना म्हणावं तुमच्या आशीर्वादानं ते बी होतील लवकर. हा करेक्ट आहे ना. म्हणून मी आव्या तुला काय सांगतो, आता कामधंद्याचं राहू दे भाऊ. तू ना फुल फोकस करून आता पोरा बाळांचा विचार कर नाही का.
सगळ्या गोष्टी वेळेत झालेलं कसं चांगलं असतं. बरोबर ना लती का वहिनी? म्हणून सांगतो. आणि आभ्या, आपल्याला क्रिकेटची टीम पाहिजे बरं. डीला पडायचं नाही. धडाडीचे कार्यकर्ते धडाडी दाखवा नाही का? आपल्याला टीम पाहिजे कशी? गोंडस, गोरीपान, गोलमटो. त्याच्या पोरा बाळांची तुला लई काळजी. काळजी आम्ही नाही करणार तर कोण करणार? त्याच तो बघल, तू तुझं बघ. दहावी सोडव आधी. दहावीचं काय इथं नाही. आता टॉपिक निघेलच तर सांगतो. डेअरी आहे आमची, आपली डेअरी आहे, कारखाना आहे, झालं तर 50 एकर बागायत आहे. म्हणजे हे इन शॉर्टमध्ये. आणि हे असे शिकलेले फिकलेले इंजिनियर वगैरे आम्ही शक्यतो बिन पगारीच ठेवतो. आणि तुमची गाडी कुठे अजून 10वीत अडकली मिस नाश. पैशाने इंजिनियर विकत घेशील र, टोक्क नाही ना मिळत. मिस नाशिक, आम्ही जर मनावर घेतलं ना तर मिस इंडियाला घरी करून आणीन. समजलं मिस नाशिक? अरे आणखी मग एक काम कर, मिस वर्ल्डला घेऊन ये. बेस्टच झालं, जा जाऊन घेऊन ये. काय झालं? कुणी हात धरून ठेवलेत का तुझे? मला एक कळत नाही अजूनपर्यंत हा सडाफटिंग राहिलाच कसा? नाही, आतापर्यंत लग्नाचं सिरियसली घेतलं नव्हतं, पण आता. पण काय आरशात कधी तोंड पाहिलंस का स्वतःच? पोरी हुंगत पण नसतील तुला. अरे एवढा मोठा घोडा झालास तू आणि बाप्पाच्या जीवावर गावभर उड्या मारत फिरत असतो. कोण देईल तुला पोरगी? जास्त बोलू राहिले मिस नाशिक. आम्ही कोण होत माहिती आहे ना? दौलत, बस झाला आता, शांत हो. आम्ही ऐकू राहिलो म्हणून तुम्ही काय वाटेल ते बोलत का मिस नाशिक? हा, तुम्हाला कळतं का तुम्ही कोणाशी बोला? बस झालं. मित्रा, तू नको ना मध्ये पडू. घर आहे माझं. दादागिरी हित नाही, बाहेर करायची. प्रसाद घेतला ना? निघा आता. नाही, हे बरोबर नाही बोललेलं आभ्या. आप्पा घेतला ना प्रथम, म्हणजे इथं भीक तुम्ही बोलून घेतलं ना मला इथं पूजेला. आप्पा यासाठी बोलाल का पूजेला? मी नाही सॉरी बोलून टाक चल पटकन. सॉरी? अन मी माझी चप्पल पण सॉरी नाही म्हणणार याला. हे मी अगं तुला काही अक्कल आहे की नाही? कशाला त्या गावच्या वळूच्या नादाला लागते? हा, आमदाराचं पोरग आहे ना ते. घालल गाडी तर नील कुठं तरी. 2 तुकडं करून फेकून दिलं ना तरी लक्षात नाही यायचं कोणाच्या. काय नाही करणार तो. जाय तू आधी निघीकडनं. काय झालं ना मग मला सांगायला येऊ नको. काय नाही होणार दिदे.
तुला काही नाही होणार. तो अभ्यावर डूब धर. आधीच राग आहे त्याचा अभिवर. जुनं वैर आहे त्यांचं. ते बच्चांना काय गरज होती मम्मध्ये बोलायची? तो घरी पाहुणा म्हणून आला होता. त्याच्याशी असं बोलायची काही गरज नव्हती. तो किती शिकलाय नाही शिकलाय ते त्याचं त्याच्याकडं. त्याला कुठली मुलगी मिळेल किंवा नाही मिळेल याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कामिनी तो कोणाला घाबरत नाहीये माहितीये मला. पण जर त्यानं या घरावर राग धरला तर संकट अख्ख्या कुटुंबावर येईल. आप्पा आणि मामी आधीच काळजीत आहेत. प्लीज तू त्याच्याशी बोल आणि जे काय भांडण आहे ते मिटव. बाकी कुणासाठी नाही, पण अभिला त्रास होऊ नये म्हणून बोल त्याच्याशी प्लीज.